तर आपण आपल्या आजच्या सेशनला स्टार्ट करूया. ओके, तुम्ही आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं की जे काही उत्क्रांती होते, ओके, उत्क्रांतीचे सिद्धांत जे मांडले गेले डार्विन मार्फत, ओके, ते उत्क्रांतीचे सिद्धांत कशामुळे आपण मांडले आहेत, की त्याच्या मागे कोणते कोणते पुरावे आपल्याला सापडले होते, उत्क्रांतीचे पुरावे काय आहेत. कारण आपल्याला तर माहिती नाही की एक्झॅक्टली काय झालं होतं त्यावेळेस. तर त्यामुळे काही पुरावे आपण पाहिले होते की ज्या पुराव्यामधून आपल्याला कळलं होतं की ओके, हे सगळं घडलं असेल म्हणून या प्राण्यापासून या प्राण्याची उत्क्रांती झालेली आहे. तर पहिला पुरावा जो आपण बघितला तो होता बाह्यरूपीय पुरावे. जसं की त्याच्यामध्ये पहिलं होतं की आपण कुत्रा, मेंढी, कोल्हा, या म्हणजे लांडगा यांचे जर तुम्ही जे पहिलं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, मॉर्फोलॉजिकल फीचर बघितलं असेल, त्यांचं बाह्य रूप पाहिलं असेल, त्यांच्या तोंडाचा आकार पाहिला असेल, त्यांच्या डोळ्यांचं स्थान, त्यांचे नाकपुड्या कशा आहेत, अंगावरचे दाट केस कसे आहेत, याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांची उत्क्रांती ही एकाच प्रकारच्या प्राण्यापासून झाली होती. त्याच्यानंतर आपण बघितले शरीरशास्त्रीय पुरावे. त्यांचं शरीर कशा प्रकारे बनवलं गेलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचा साचा काय आहे, त्यांच्या हाडांचा साचा कशाप्रमाणे आहे, त्यांच्या हाडांची रचना त्याच्या उपयोगाप्रमाणे वेगळी असते, परंतु त्याची जी जोडणी आहे ती कुठेतरी सारखी असते. याच्यावरून यांचे जे अँसेस्टर म्हणजे जे पूर्वज आहेत ते एकच आहेत असं आपण अनुमान लावला. त्याच्यानंतर अवशेषांगे. आपल्या शरीरात अशी काही अवशेष आहेत, अशी काही अवयव आहेत की जी आपण वापरत नाही तरी सुद्धा ती आपल्या शरीरामध्ये आहेत आणि कालांतराने त्याचा जो आकार आहे तो हळूहळू छोटा होत गेलेला आहे. काही वर्षानंतर ते पूर्णपणे आपल्या शरीरातून निघून जाते. तर अशा अवशेषांगांचं कोणी एक मला उदाहरण सांगेल का की कोणतं आपण एखादं अवशेषांग पाहिलं होतं? अपेंडिक्स पाहिलं होतं, माकड हाड आणि कानाची स्नायू. कानाची स्नायू. ओके, आपण अपेंडिक्स, माकड हाड आणि कानाचे स्नायू. येस, त्याच्यामध्ये मराठीमध्ये आंत्रपुच्छ असं सांगितलेले आहे. त्याच्यानंतर माकड, बॉडी हेअर, हाड, अंगावरचे केस, हे सगळे जे आहे ते आपल्या शरीराला आता उपयोगी नाही आहे, परंतु आपल्या शरीरामध्ये छोट्या प्रमाणामध्ये ते अजूनही आहेत, ज्याचा आपल्या शरीराला काही उपयोग नाही आहे. जे आपल्याला सांगतं की आपलं जे पूर्वज आहे ते एकाच प्रकारच्या सजीवांपासून झालेले आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की जीवाश्म विज्ञान, पुराजीव विषयक जे पुरावे होते, जे काही अवशेष होते ते जमिनीमध्ये गाडले गेले, पूर, भूकंप, ज्वालामुखी याच्यामुळे. तर हे जे आहे ते जीवाश्म अभ्यास जे आहे हे उत्क्रांतीचे अभ्यासाचा एक महत्वाचा टप्पा होता की जेव्हा आपल्याला हे सगळे जे अवशेष आहेत ते दिसले तेव्हा त्याच्यावरून आपण असा अनुमान काढला की पूर्वीच्या काळी या प्रकारचे प्राणी जे होते ते अस्तित्वात होते. त्याच्यानंतर आपण कार्बन मॅपिंग, कार्बनी वयमापन हे सुद्धा चेक केलं होतं की कार्बनचे जे काही म्हणजे काही मॉलिक्युल्स आहेत, जर त्याच्यामध्ये C12 आणि C14 याचं प्रमाण काय आहे आपल्या शरीरामध्ये. ओके, काही एका कालांतरानंतर आपलं शरीर जे आहे हे कार्बन बनवणं बंद करतं. तर हे कधी बंद केलेले आहे, किती कार्बन जे आहे ते बनवलेले आहे, याच्यावरून आपण त्या प्रत्येक वस्तूचं आपण कार्बनी वयमापन करू शकतो. ओके, तो कोणत्या काळामध्ये बनलेला आहे, कार्बन डेटिंग, करेक्ट, कार्बन डेटिंग आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की भ्रूणविषयक पुरावे. जेव्हा भ्रूणाची वाढ होते तेव्हा जेव्हा सुरुवातीचा टप्पा जर तुम्ही बघितला असेल की पहिली जी स्टेप आहे ते मासा, सॅलमेंडर, कासव, कोंबडी हे सगळे उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. त्यांचा जो भ्रूणांचा जो पहिला आकार असतो तो सगळ्यांमध्ये सारखा आहे. याला आपण एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर तुम्ही जर पाहिलं असेल की प्रत्येक भ्रूणाचा आकार हो तो पहिल्या स्टेजला सारखा आहे, परंतु जेव्हा दुसऱ्या टप्प्यात जातो, तिसऱ्या टप्प्यात जातो. ओके, स्नेहलला काही विचारायचं आहे? येस मॅम, जसं की अपेंडिक्सचा आपल्याला आपल्या पूर्वजांना काहीतरी उपयोग होत होता, तसं जे कानाचे स्नायू आहेत त्याचा काय उपयोग होत होता? आता तुला माहिती आहे का की काही जे प्राणी आहेत जसे की आपण कुत्रा वगैरे म्हणू शकतो,
ओके, त्यांना जेव्हा आवाज यायचा, ओके, आवाज येतो कुठल्याही प्रकारचा, तेव्हा ते काय करतात? मॅम कान हलवतात. कान हलवतात, कान उघडतात. ओके, पण आपल्या शरीराने बघितलं असेल की आपल्या शरीरामध्ये या स्नायूचा आपण या प्रकारे काही करतच नाही. आपल्याकडे बाकी सारे सेन्स ऑर्गन्स पण आहेत की ज्याचा आपण वापर करतो. फक्त कानांचा वापर आपल्या शरीरात होत नाही, किंवा आपल्या कानांची जी क्षमता असते ती त्या प्राण्यांच्या क्षमतेप्रमाणे नसते. त्यामुळे ते जेव्हा किंवा आपण एखाद्या गोष्टीचं एखादी गोष्ट आपल्याला व्यक्त करायची असते तेव्हा ती आपण बोलून व्यक्त करतो, आपण आपल्या हावभावातून व्यक्त करतो. पण प्राणी हे प्रत्येक वेळेस हावभाव किंवा ते बोलून व्यक्त करत नाही. ते त्यांच्या काही जे हे अवयव आहेत ना त्यांचा वापर करतात. ते अलर्ट मोडला जातात तेव्हा त्यांचे कान सुद्धा ताठ होतात. पण आपल्यामध्ये याची गरज नाही पडत. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सुद्धा आहेत, जसे की ऍड्रिनलिन आहे. तर हे सगळे हार्मोन सुद्धा आपल्याला मदत करतात कोणत्याही सिच्युएशन मध्ये कसं बिहेव करायचं याच्यासाठी. त्यामुळे आपल्या कानाचे जे स्नायू आहेत ते हळूहळू कमी हालचाल करू लागले आणि त्याच्यामुळे आपल्या हा जो इयर पिना आहे त्याचा वापर जास्त होत नाही. वापर होतो परंतु जास्त होत नाही. ओके, येस मॅम, थँक्यू. ओके, तर यामध्ये जर भ्रूण विज्ञान विषय तुम्ही भ्रूणांचा आकार पाहिला असेल तर तो पहिल्या स्टेप मध्ये वेगळा असतो, सगळ्यांचा सारखा असतो. नंतर ज्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेप मध्ये जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये येत जातो तेव्हा त्याचा जो आकार आहे तो बदलत जातो. त्याच्यानंतर आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत पाहिला की याच्यामध्ये जे म्हणजे जे सक्षम आहेत, ओके, जे स्ट्रॉंग आहेत ते सुद्धा तेच याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात, टिकू शकतात, तग धरून ठेवू शकतात. बाकीचे सगळे जे जीव आहेत ते मरतात. जे जगलेले जीव आहेत, जे स्ट्रॉंग जीव आहेत ते पुनरुत्पादन करतात आणि हे जे नवीन वैशिष्ट्य त्यांनी अवगत केलेले आहेत त्याच्याप्रमाणे नवीन प्रजाती बनवतात. आणि या मेथडला बोललेलं आहे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्हणजेच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. ओके, तर हे आपण पाहिलेलं आहे. पण नंतर त्याच्यानंतर बरेचसे शास्त्रज्ञ आले की ज्या शास्त्रज्ञांना काही जे घटक होते ते पटलेले नव्हते. काही घटक जे होते जे डार्विनच्या सिद्धांतामध्ये त्यांनी व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. मग हे घटक काय आहेत? तर हे घटक याच्यानंतर जो एक अहवाल सादर केला गेला, एक जो थिअरी मांडली गेली, त्या थिअरीला नाव देतात लॅमार्किझम. ओके, तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बरेचसे बदल होतात. ओके, या बदलांमध्ये कधी कधी त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस हा कारणीभूत असतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की एक गाणं होतं, पूर्वी एकदा प्राण्यांची भरली होती सभा, आणि त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य असं होतं की माणसांनी शेपटीचा वापर केला नाही त्यामुळे 2 पायाच्या माणसांसारखी आपली शेपूट जळून जाईल, असं ते एक वाक्य होतं. म्हणजे माणसांनी शेपटीचा वापर करणं बंद केलं म्हणून त्यांची जी शेपूट होती ती निघून गेली. परंतु बाकी प्राणी आहेत ते शेपटीचा वापर अजूनही करतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती जी शेपूट आहे ती आहे, अजूनही आहे. ओके, तर याच्यामध्येच त्यांनी असं सांगितलं की त्या इंद्रियांचा वापर, जसं की अपेंडिक्स जेव्हा आपण रवंथ करत होतो, जेव्हा पूर्वज रवंथ करत होते तेव्हा त्याचा वापर होत होता. परंतु कालांतराने हे जे आपल्या शरीरातले अवयव आहेत त्याचा वापर होणं बंद होत गेलं आणि म्हणूनच याच्यामध्ये इंद्रियांचा वापर न केल्याने ते इंद्रिय नाहीसे झाले. त्याही पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं आहे की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांची पानं खात होता. आता काही जसं आपण बघितलं की काही अवयवांचा नाश होण्यासाठी जसं की त्यांचा आळस कारणीभूत होता, त्यांनी वापरलेच नाहीत ते अवयव म्हणून झालं. तर काही याच्यामध्ये त्यांनी त्यांचे अवयव खास पद्धतीने वापरले म्हणून ते वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाले. जसं की त्यांनी उदाहरण दिलेलं आहे जिराफचं. जिराफने काय केलं की त्यांना वरच्या उंचीवरची झाडांची पानं खात होती, त्यामुळे वर्षानुवर्ष ते आपली मान ताणत होतं आणि मान ताणत असल्यामुळे त्यांची मान जी आहे ती लांब झाली. जसं लोहारांचे खांदे घणाचे घाव घालून घालून बळकट होतात. आता जर तुम्ही बघितलं असेल की बाहेर जे मेहनतीची काम करतात
जसं की मोठे वजन उचलणं म्हणा किंवा लोहारासारखे, त्यांचे 6 पॅक ऍब्स असतात, त्यांचे मसल्स चांगले असतात. जे मसल बरेचसे लोक जिम मध्ये जाऊन सुद्धा त्यांना त्याचे मसल्स बनवता नाही येत, जसे मसल हे जे कामगार असतात त्यांचे होतात. ओके. हंस, बदकांचे पाय तुम्ही बघितलं असेल, त्यांचे वेब फीट असतात, त्यांचे ज्या बोट असतात ती मांसाने स्किनने जोडलेली असतात. त्यांना पाण्यामध्ये पाय मारण्यासाठी हे जे असतात ते बदकाचे पाय, हंसाचे पाय हे पाण्यात पोहण्यासाठी त्याप्रमाणे झालेले असतात. ओके. आता साप कुठे राहतो? बिळामध्ये राहतो. तर बिळामध्ये राहण्यासाठी त्याला जर पाय असते, त्याचं शरीर जर आपल्यासारखं उभं असतं, तर त्याला त्या बिळामध्ये राहता आलं नसतं. म्हणून त्या बिळामध्ये व्यवस्थित एकदम पटकन जाण्यासाठी त्या प्रकारची शरीर रचना जी आहे ती सापाने मिळवलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं आहे की ही सगळी उदाहरणं आता जर पाहिली ती आहेत मिळवलेली वैशिष्ट्ये, ज्याला आपण एक्वायर्ड कॅरेक्टर्स असे सुद्धा म्हणू शकतो. आणि एकदा का एखाद्या पिढीने ते जे वैशिष्ट्य आहेत ती मिळवली, तर तीच वैशिष्ट्ये ते लोक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करतात. आणि या सिद्धांताला म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. आणि यालाच या जे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे त्यालाच आपण बोलतो लॅमार्कवाद. ओके. तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की लॅमार्कवाद म्हणजे काय आहे, की काही वेळा जे प्राणी आहेत त्यांनी आपले जे अवयव आहेत ते वापरण्याचा आळस केला, किंवा काही जे आहे त्यांनी त्यांच्या आपल्या वागण्याच्या सवयींमधून बरीचशी वैशिष्ट्ये मिळवली आणि ती नंतर दुसऱ्या पिढीला संक्रमित केली. या सिद्धांताला आपण असं म्हणतो की मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत, म्हणजेच थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद. लॅमार्कवाद सगळ्यांना कळलेला आहे. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करू शकता, टेक्स्ट करू चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. नो डाऊट मॅम. गुड. ओके. आपण नंतर शेवटी एकदा परत याचं रिव्हिजन करूया. ओके. सो विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीर रंगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. की एखाद्या प्राण्याने जर एखादा अवयव वापरलेला नाही आहे त्यामुळे त्याचा ऱ्हास झाला हे मान्य केलं, परंतु हेच जे बदल आहे ते पिढी दर पिढी कसे झाले हे त्यावेळी लोकांनी अमान्य केलं. कारण आपल्यामध्ये जर एखादा बदल आपण घडवून आणतो आहे, ओके, आणि हे नव्या पिढीकडे दिले जात नाहीत, हे बऱ्याच वेळा आपल्याला पडताळून पाहणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे त्याने लॅमार्कने या गोष्टीचा पडताळा नाही केला, की त्याने हे लिहिलं की हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित झालं, पण ते कसं झालं, का झालं याचा पडताळा त्याने केला नव्हता. सजीवांच्या जीवन काळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असं म्हणतात. की आपण जे एक्वायर्ड केलेले आहेत कॅरेक्टर्स, मिळवलेली वैशिष्ट्ये जी आहे ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आपण संक्रमित करू शकतो, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. ओके. याच्यामध्ये आपल्याला जे आपले शास्त्रज्ञ आहेत जीन बाप्टिस्ट लॅमार्क, त्याच्याबद्दल एक माहिती दिलेली आहे तुम्हाला पुस्तकात, की उत्क्रांतीमध्ये त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा हा विचार लॅमार्क या शास्त्रज्ञांनी मांडला. हे एक फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ होते आणि प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असतो आणि तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात. या प्रकारचा सिद्धांत जो आहे हा लॅमार्क यांनी मांडला होता. त्याच्यानंतर आपण एक नवीन मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे आहे जाती उद्भव. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास आपण स्पीशीज किंवा जाती असं म्हणतो. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते, त्यामुळे त्यांचा आहार, त्यांचा विहार, त्यांची फलन क्षमता, समागम काळ हे सगळं वेगळं वेगळं असतं.
त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत ठरतात. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतात. तसेच सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होतो. आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या ज्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पतींच्या जाती आहेत. ओके, आणि ह्या जाती कशामुळे तयार झाल्या तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की पूर्वी फक्त 1-2 प्रकारचे, पहिल्यांदा फक्त प्रोटोझोआ पाण्यामध्ये तयार झाला आणि या प्रकारच्या प्राण्यांपासून वनस्पती आणि प्राणी या सगळ्यांचा उगम झाला. ओके, तेव्हा हे जेव्हा उत्क्रांती होत गेली, प्रत्येक प्राणी आपल्यामध्ये बदल घडवत गेला आणि वेगवेगळ्या जाती या पद्धतीने तयार झाल्या. तर ह्या ज्या जाती असतात की आता आपण एखादं उदाहरण घेतलं की आपण उदाहरण घेतलं वाघाचं. तर वाघ कुठे राहतो? जंगलामध्ये राहतो. ओके, त्याचं शरीर त्याला दणकट पाहिजे कारण त्याला दुसऱ्या प्राण्यांची शिकार करायची आहे. मग त्याने त्याच्या आहारामध्ये काय इन्क्लूड केलं पाहिजे, काय समावेश केलं पाहिजे की जे प्रोटीन युक्त पदार्थ आहे जसं की मांस त्याने त्याच्या शरीरामध्ये केलं पाहिजे, समावेश त्याचा केला पाहिजे. मीठ, करेक्ट. तर त्यामुळे तो मीठ असलेले जे म्हणजे जे काही अन्न आहे ते ग्रहण करतो. ओके, तर हे त्याच्या जातीमध्ये झालेले बदल आहे. तर त्याच प्रकारे आपण जर हरणाचं उदाहरण घेतलं तर हरणाचं कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य काय आहे? त्याला चपळपणे पळत आलं पाहिजे आणि अशा वेळेस जर त्याने असा आहार घेतला की तो त्याला पचणार नाही आहे त्याच्या बॉडीला, तर त्यामुळे तो त्याप्रमाणे त्याची शरीररचना होणारच नाही, तो तसं बनणारच नाही. त्यामुळे तो गवत किंवा पालापाचोळा अशा प्रकारचं अन्न जे आहे ते ग्रहण करतो. ओके, तो कुठे राहतो आहे त्याप्रमाणे त्यांचा समागम काळ काय आहे की कोणत्या एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ते लोक त्यांचं रिप्रोडक्शन प्रजनन करतात. हे सगळे प्रत्येक जातीप्रमाणे तो जिथे राहतो, ज्या प्रकारची परिस्थिती तिथे आहे त्याप्रमाणे प्रत्येक जातीचं आहार, विहार, फलन क्षमता आणि समागम काळ हे सगळे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक जातीची वैशिष्ट्य सुद्धा ही वेगळी वेगळी असतात. जेव्हा एका जातीपासून दुसरी जात बनते, जेव्हा उत्क्रांतीमध्ये एकच जातीचे आणि प्राणीचे आहेत ते राहत नाहीत, जेव्हा काही प्राण्यांमध्ये एक जनुकीय बदल होतो, जसं की आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की म्युटेशन होतं. ओके, जेव्हा जनुकीय बदल होतात तेव्हा त्याच्यापासून एक नवीन जात तयार होण्यासाठी ती कारणीभूत असतं. तसंच काही वेळा भौगोलिक कारणं, त्यांचं जेव्हा पुनरुत्पादन होतं ही कारणं सुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत असतात. ओके, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती उद्भव होतो. म्हणजे जेव्हा भौगोलिक परिस्थिती बदलते, त्यांचं पुनरुत्पादन होण्याची परिस्थिती बदलते, तेव्हा या नवीन जाती बदलतात. तर तुम्हाला कळलं जाती उद्भव म्हणजे काय? नवीन जातीचे प्राणी तयार होणे. एका जातीचे जे प्राणी असतात त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती सारखी असतात, परंतु ह्या प्राण्यांमध्ये जेव्हा जनुकीय बदल होतात आणि त्यांच्यापासून वेगळे प्राणी किंवा वनस्पती असतात ते तयार होतात. आणि याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे तर भौगोलिक परिस्थिती आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण. म्हणजे त्यांचं जेव्हा पुनरुत्पादन होतं तेव्हा ते वेगळे वेगळे बनतात आणि याच्यातूनच नवीन जातीची निर्मिती होते. जाती उद्भव कळलेला आहे काय होतं. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जातींमध्ये आहार, विहार, फलन क्षमता, समागम काळ हे सारखे असतात आणि ते त्या पर्टिक्युलर जागेवर राहतात म्हणून ते तसे असतात. आणि त्याच्यानंतर नवीन जाती तयार होण्यासाठी तिकडची भौगोलिक परिस्थिती म्हणजे त्यांचं तापमान काय आहे, त्याचं आता याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तापमानाचं, तर तुम्हाला माहितीये की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा जे टेम्परेचर होतं, तापमान होतं ते इतकं जास्त नव्हतं. उन्हाळ्यात सुद्धा आम्ही आरामात विदाऊट एसी किंवा विदाऊट फॅन सुद्धा राहू शकत होतो, कारण त्यावेळेस प्रदूषण नव्हतं, त्यावेळेस तापमान एवढं जास्त नव्हतं. परंतु आता जर तुम्ही शहरामध्ये जर बघितलं तर प्रत्येक ऑफिसेसमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक घरामध्ये एसी झालेले आहेत. का? कारण तिकडे प्रदूषण जास्त झालेलं आहे,
तापमान वाढलेलं आहे. आता साध्या साध्या जागेमध्ये जर तुम्ही बघितलं की जिथे वृक्षतोड जास्त झाली आहे, आता तुम्हाला उदाहरण दिलं अजून एक, तर आम्ही जिथे राहतो पनवेल, तिथे एक नवीन एअरपोर्ट बनतंय आणि त्या एअरपोर्टमुळे बरीचशी गावं, बरीचशी झाडं तोडण्यात आली आणि त्याच्यामुळे कधी नव्हे ते पनवेलचं जे तापमान आहे ते 50 डिग्रीला पोहोचलं होतं या गेल्या समर सीझन मध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये. तर या प्रकारचे जे वातावरण बदल होतात, आता याच्यामध्ये काय होतं की जर सपोज तापमान अचानक वाढलेलं आहे तर काय होऊ शकतो याच्यावर, प्राण्यांवर किंवा म्हणजे माणसांवर काय परिणाम होऊ शकतो याचा, कोणी सांगेल का मला? मॅम पाण्याची कमी भासू शकते. डिहायड्रेशन बोलतो आपण त्याला. येस मॅम. आणि आता उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडला, म्हणजे 50% पाऊस तर आताच्या उन्हाळ्यामध्ये पडला आणि अख्ख्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलं आहे. आणि आता जो पावसाळा चालू, म्हणजे आता सध्या पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये आता खूप कमी प्रमाणात पाऊस पडत आहे आणि 50% पाऊस हा तर उन्हाळ्यामध्येच पडून गेला. तर हे ऋतुचक्रामध्ये सुद्धा बदल झाला आहे. ते फक्त मानवामुळेच आता हे आताच्या स्थितीचं उदाहरण आहे. हो, की मानवाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत, ते लोक जे करत आहेत की त्याच्यामुळे हे सगळे निसर्गामध्ये सुद्धा बदल घडत आहेत, तापमान वाढ होत आहे. मग याच्यामुळे काय होतं की जे व्यक्ती हे तापमान किंवा जे प्राणी आहेत हे तापमान सहन करू शकत नाही. तुम्ही बरेचशा केसेस अशा बघितल्या असतात की लोक जे आहेत ते उष्माघाताने मरतात. येस मॅम. आपल्याकडे एसी वगैरे हा ऑप्शन आहे, परंतु काहींकडे जर ह्या गोष्टी नसतील तर बरीचशी लोक जे आहे ज्यांना एसीची सवय होते, ते जर त्यांना एसी मधून काढून दुसरीकडे टाकलं तुम्ही तर ते इझिली त्यांना जमणार नाही. मग अशा वेळेस त्यांना उलट्या होणं किंवा अतिसार होणं, डिहायड्रेशन होणं हे प्रकार त्यांच्यामध्ये जास्त होतात. काही जर प्राणी असतील किंवा काही जर व्यक्ती असतील जर त्यांना हे सहन होत नसेल तर ते दगावू सुद्धा शकतात याच्यामुळे. परंतु याच्यामध्ये पण काही व्यक्ती जे असतात, काही प्राणी असतात, ते त्या बाबतीमध्ये खूप मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात, की त्या तापमानामध्ये सुद्धा स्वतःच्या बॉडीमध्ये चेंज करू शकतात ते आणि ते तग धरू शकतात अशा वेळेस. मग असे प्राणी जे असतात, असे जे व्यक्ती आहेत, यांच्यात जनुकीय बदल झालेले असतात, म्हणून ते तेवढ्या तापमानाला सर्व्हाइव्ह करू शकतात. आता जर तुम्ही तुमच्या आजी पणजी यांना जर बघितलं असेल, आता तुम्ही कोणाच्याही आजीला जर मुंबईमध्ये वगैरे इकडे आणलं आणि या तापमानात जर ते राहिले तर त्यांना 1-2 दिवसामध्ये त्यांना अनइझी फील होईल, ते अस्वस्थ होतील ते लोक, त्यांना जमणार नाही. परंतु जर तुम्ही बघितलं, तुम्ही आता यंग एज मध्ये आहात, तुम्हाला जर अशा प्रकारे आणलं तर काही दिवस तुम्हाला त्रास होईल, पण नंतर तुमची बॉडी त्या गोष्टी ऍडजस्ट करण्यासाठी तयार होईल. आणि मग त्याच्यानंतर काय होईल की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की ओके मी आता ऍडजस्ट करू शकतो ह्या तापमानासाठी. पण हे का ऍडजस्ट करतो की आपल्या शरीरामध्ये छोटे छोटे जनुकीय बदल होत असतात, म्हणून आपली बॉडी तयार होत असते त्या तापमानाला सामोरं जाण्यासाठी. आणि हे जे जनुकीय बदल होतात ते जनुकीय बदल दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. ओके, आणि मग नंतरची जी पिढी होते ती त्याच्यामध्ये ते वैशिष्ट्य. मग आपल्याकडे एक नवीन असं एक पिढी तयार होते किंवा नवीन एक जात जी तयार होते ती या कारणामुळेच होते की हे जे छोटे छोटे जनुकीय बदल होतात, हे जेव्हा छोटे छोटे बदल एका मोठ्या बदलात रूपांतरण होतं त्यांचं, तेव्हा एक नवीन जात तयार होते. ओके, कळलं तुम्हाला जाती उद्भव म्हणजे स्पेसिएशन काय असतं? येस मॅम. तर आता आपण नंतर पाहणार आहोत मानवी उत्क्रांती. ओके, जसं की पहिल्यापासून आपण पाहिलेलं आहे की मानवाची निर्मिती ही एका सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून, म्हणजे एकपेशीय सजीवापासून झालेली आहे. त्या एकपेशीय सजीवाला आपण आधी काय म्हटलं होतं? प्रोटोझोआ, पहिला जीव. ओके, सो एकपेशीय सजीवांपासून आता जेवढे काही डायव्हर्सिटी आहे, वैविध्य आहे आपल्या आजूबाजूला, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, ह्या सगळ्या वनस्पती आणि प्राणी जे आहेत हे त्या एकपेशीय सजीवांपासून बनलेले आहेत.
ओके, तर मानव वंशाची सुद्धा उत्क्रांती जी आहे ती याच प्रकारे झालेली आहे. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर जे आहेत ते नाहीसे झाले. जे काही डायनोसॉर होते ते 7 कोटी वर्षापूर्वी नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत असे त्यांनी म्हणतात. जसे आता लेम्यूर असतात, लेम्यूर्स ना मराठीत काय बोलतात कोणाला माहितीये? मराठीमधून पण तेच नाव आहे. मी तुम्हाला सांगते नंतर. लेम्यूर्सना एक नाव आहे, ल वरूनच आहे. त्या एक वेगळ्या प्रकारचे ते माकड आहेत ते. ओके, सो आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणारे जे प्राणी आहेत हे म्हणजे ते लेम्यूर्स पासून माकडांची उत्पत्ती झाली. लेम्यूर्सच आहे पुस्तकामध्ये मराठी मीडियमच्या. हा, पुस्तकात लेम्यूर आहे, पण लेम्यूरला पण एक मराठी नाव सुद्धा आहे. ते नाव मी तुम्हाला सांगते नंतर. ओके मॅम. ओके ओके, सो तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा आज जे लेम्यूर सारखे जे प्राणी दिसतात त्यांच्यापासून माकडांची निर्मिती झाली. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या ज्या आहेत त्या नाहीशा झाल्या. ओके, 4 वर्षापूर्वी काय झालं? पहिल्यांदा 7 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर्स गेले. त्याच्यानंतर जे माकडासारखे दिसणारे लेम्यूर होते त्या लेम्यूर्स पासून माकडांची निर्मिती झाली. जवळपास 4 कोटी वर्षांपूर्वी या माकडांची जी शेपटी आहे ते नाहीशी झाली आणि त्यांचा मेंदूचा आकार जो आहे तो हळूहळू मोठा होत गेला. त्यांच्या पंजांचा आकार बदलला आणि ते एप सारखे झाले. तर तुम्हाला माहिती असेल की मानवाची निर्मिती ही एप नावाच्या प्राण्यापासून जी आहे ती झालेली आहे. ओके, एप प्रजातीचं जे माकड आहे त्याच्यापासून झालेली आहे. एक मिनिट द्या हा मला. ओके, तर आपण याच्यामध्ये बघितलं आहे की एप सारखे जे प्राणी होते त्या प्राण्यांपासून या जे मानव आहे त्यांची उत्पत्ती झाली होती. ओके, त्यांच्या पंजांमध्ये सुधारण झाले. कालांतराने हे जे सुरुवातीसारखे जे एप सारखे जे प्राणी होते हे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ऑरँग उटांमध्ये त्यांचे रूपांतरण झाले. एक मिनिट हा. ओके, तर आपण पाहिलं होतं की एप सारखे जे प्राणी आहेत त्यांच्यापासून मानवांची उत्पत्ती झाली. हे प्राणी जे आहेत ते नंतर दक्षिणेकडे आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले आणि एप नंतर त्यांची जी उत्पत्ती आहे ते गिबन आणि ओरंगुटन नावाचं जे माकड आहे, तुम्हाला बघितलं असेल ओरंगुटन जे माकड आहेत त्यांचा चेहरा थोडा लांब असतो आणि त्यांचे हात पाय सुद्धा खूप लांब असतात. ओके, त्यातले काही जे प्राणी होते हे आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी त्यांचं रूपांतरण जे आहे ते चिंपांझी आणि गोरिला या प्रकारच्या माकडांमध्ये झाले. ओके, 2 कोटी वर्षांपूर्वी एपच्या काही ज्या प्रजाती होत्या वेगळ्या वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. तसे इथूनच ते वेगळ्या वेगळ्या दिशेने ती लोक सगळीकडे निघून गेली. हा, येस स्नेहल. माझ्याकडे ना खूप पाऊस येतो इकडे आणि नेटवर्क पण खूप स्लो चालू आहे. तर जरी आवाज ब्रेक झाला ना तुम्हाला सांग, मी रिपीट करेन ती गोष्ट. म्हणजे ते जो पॉइंट आहे ना मी रिपीट करेन तुझ्यासाठी. मॅम ते ना सारखं असं लेफ्ट व्हायचं ऑप्शन येते आणि लॅपटॉप हँग पडायला नेटवर्क नसल्यामुळे. तर मी लेफ्ट झाले तर चालेल का? विजा चमकतायत खूप पाऊस. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके मॅम, थँक्यू. ओके,
तर याच्यामध्ये तुम्हाला हेच दिलेलं आहे की माकडांची उत्पत्ती, माकडांच्या वेगवेगळ्या प्रजाती कशा तयार झाल्या, त्या वेगवेगळ्या दिशेने कसे त्यांचं ते ट्रॅव्हल केलं त्या लोकांनी. सो सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही प्रजाती ज्या होत्या त्या वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रगती झाली. अन्न ग्रहण करण्यासाठी, इतर कामं करण्यासाठी त्यांना हातांचा वापर जो आहे तो जास्त करायला लागला. तर इथे जेव्हा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्राम दिलेली आहे, एक चित्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मानव वंशाचा प्रवास हा कसा झालेला आहे. तो 7 कोटी वर्षापूर्वी पहिल्यांदा लेम्युर सारखे प्राणी होते. त्याच्यानंतर 4 कोटी वर्षांपूर्वी त्यांची शेपटी नाहीशी झाली आणि ती जी प्रजाती तयार झाली त्याच्यापासून मानवाची उत्क्रांती झाली, त्यांना आपण नाव दिलेली आहे इजिप्तोपिथिकस. ओके. त्याच्यानंतर 2.5 कोटी वर्षापूर्वी ड्रायोपिथिकस नावाचे जे माकडांची प्रजाती होती ती तयार झाली. त्याच्यानंतर ज्या उत्क्रांती झाली 1 कोटी वर्षापूर्वी रामापिथिकस नावाचे जे प्राणी होते ते उदयास आले. त्याच्यानंतर यांच्यामध्येच डेव्हलपमेंट होऊन, यांच्यामध्येच प्रगती होऊन ऑस्ट्रेलोपिथिकस जे 40 लाख वर्षांपूर्वी उदयास आले. याच्यापासून यांच्यानंतर जी मानवांची उत्क्रांती आहे ती प्रगतीकडे चालणारी होती. तो कुशल मानव जो आहे तो 20 लाख वर्षांपूर्वी तयार झालेला होता. त्याच्यानंतर ताठ चालणारा जो माणूस होता तो 15 लाख वर्षांपूर्वी त्यांची उत्क्रांती झाली. निएंडरथल मानव हा जो आहे तो 1.5 लाख वर्षापूर्वी त्यांची उत्क्रांती झाली. आणि सगळ्यात शेवटी जो क्रोमान्य मानव आहे तो 50,000 वर्षापूर्वी तो प्रॉपरली प्रगत झाला होता. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीसे होऊ लागले तेव्हा हे एप प्राणी जे आहे ते झाडांवरून खाली आले. ओके. पहिल्यांदा तुम्हाला माहितीये की माकड शेपटींचा वापर का करतो, एका झाडापासून दुसऱ्या झाडांवर जाण्यासाठी. परंतु काय झालं की पूर्वी आपल्या पृथ्वीवर पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं, पाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. नंतर ही जे वातावरण आहे, आता पण तुम्हाला माहिती आहे की तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे. तर अशाच प्रकारे तेव्हा सुद्धा वातावरण जे आहे ते कोरडं होत गेलं आणि कोरड्या वातावरणामुळे जी जंगले आहेत ती नाहीशे होऊ लागली. जंगलांचं प्रमाण कमी झालं, झाडांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे हे जे माकड आहेत ते झाडांवरून खाली वास्तव्यासाठी आले. त्यांच्या कमरेच्या झाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात सुद्धा ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात पहिल्यांदा कसं ते 4 पायांवर चालायचे, नंतर जेव्हा ते ताठ उभे राहिले तेव्हा त्यांचे हात जे होते ते मोकळे झाले. ओके. त्यामुळे ते हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी हे 2 कोटी वर्षापूर्वी उदयास आले. ओके. हे मानवासारखे दिसणारे जे प्राणी आहे त्यांची जी पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या एपची जी नोंद होती ना ती त्यांची नोंद होती. हे जे एप आहे ते पुढे जाऊन आकाराने मोठे झाले, त्यांचं मेंदू सक्रिय झाला, त्यामुळे ते हुशार झाले. 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये यांचा हा विकास झाला. हे जे लेम्युर सारखे मानव सदृश जे प्राणी आहेत ते वेगवेगळ्या दिशेने गेले आणि वेगवेगळ्या दिशेने त्यांची जी प्रगती आहे ती होत गेली. त्यामुळे आता तुम्ही मला सांगू शकता का की इथे त्यांनी नोंद केलेली आहे की मानव सदृश प्राणी आहेत ते आफ्रिकेत होते, उत्तर भारतात होते, रामापिथिकस, यांची नोंद त्यांना कशा प्रकारे मिळाली असेल? कार्बन डेटिंग. येस, पण कार्बन डेटिंग कशाची झाली? म्हणजे त्यांचे काही अवशेष असतील. हा, तर उत्खननात त्यांचे अवशेष सापडले आणि या अवशेषातून त्यांचं कार्बन डेटिंग करून त्यांना कळलं की हे किती वर्षापूर्वी बनलेले आहेत. आणि जिथे जिथे उत्खननातून त्यांचे अवशेष सापडले त्याच्यावरून त्यांनी अनुमान लागला की या मानवाची जी प्रगती आहे ती या पर्टिक्युलर प्रदेशात झालेली आहे. ओके. तुम्हाला कळलं की मानव सदृश माणसाची जी पहिली नोंद आहे ती कुठे झाली? आफ्रिकेमध्ये आणि उत्तर भारतामध्ये. जो रामापिथिकस एप आहे तो त्याची उत्पत्ती आहे, त्याचा विकास जो आहे तो इथे झाला.
नंतर हा आकाराने मोठा झाला, त्यांच्या मेंदूची जी आहे ती सुधारणा झाली, मेंदू अधिक प्रगत आणि हुशार झाला आणि 40 लाख वर्षापूर्वी याचा हा जो विकास आहे तो कुठे झाला? दक्षिण आफ्रिकेमध्ये. ओके, साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकामध्ये, करेक्ट. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश प्राण्यांची रचना जी आहे, ओके, हे मानव प्रजातीचे सदस्य 20 लाख वर्षांपूर्वी ह्या मानव सदृश प्राण्यांची रचना जी आहे, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये एक नाव दिलेलं आहे, ज्यांचं सायंटिफिक नाव आहे. सायंटिफिक म्हणजे माहितीये तुम्हाला, प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक वनस्पतीचं एक वैज्ञानिक नाव सुद्धा दिलेलं आहे. जसं की आता तुम्हाला सांगितलं तर आपला आंबा आहे, या आंब्याचं एक सायंटिफिक नाव आहे, वैज्ञानिक नाव आहे, त्याला म्हणतात मँगीफेरा इंडिका. तसंच तुम्हाला माहिती आहे का की मनुष्याचं सायंटिफिक नाव काय आहे? कोणी मला सांगेल? होमो. होमो पुढे काय आहे माहितीये? इथे पण आहे, तुमच्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे ते. जेनस होमो. नाही, ठीक आहे, आपण पुढचं पॉइंट बघूया, म्हणजे त्याच्यामध्ये तो पॉइंट येईल, मग तेव्हा मी तुम्हाला सांगेन की याचं वैज्ञानिक नाव काय आहे ते. होमो सॅपियन. हा, येस, करेक्ट, होमो सॅपियन. ओके, सो होमो मीन्स मनुष्य आणि सॅपियन म्हणजे वाईज, म्हणजे हुशार. ओके, सो हे त्यांचं नाव आहे. तर होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी ही जी प्राण्यांची रचना आहे ती दिसू लागली. अशा तऱ्हेने 20 लाख वर्षांपूर्वी कुशल मानव तयार झाला, जो आपल्या हातांचा वापर करू शकत होता, जो ताठ चालू शकत होता. आणि हे मानव, तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा हे आपल्यासारखे सेटलर्स, एका जागी राहणारे स्थायी नव्हते, ते सगळीकडे फिरत होते. ओके, त्यामुळे हे जे आहेत, हे प्राणी जे आहेत, जो कुशल मानव आहे तो चीन, इंडोनेशिया या सगळ्या भागांमध्ये त्यांचे जे अवशेष आहेत ते सापडले. जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठ्या होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होत गेली. तुम्हाला सांगितलं 20 लाख वर्षापूर्वी हा कुशल मानव तयार झाला. त्याच्यानंतर जवळपास 1 लाख वर्षापर्यंत त्याचा मेंदू जो आहे तो हळूहळू हळूहळू मोठा होत गेला. ओके, आणि त्याची प्रगती जी आहे ती आज तागायत चालूच आहे. आणि त्याला अग्नीच्या वापराचं, जेव्हा त्याची प्रगती झाली, त्याचा मेंदू हा मोठा होत गेला, तेव्हाच त्यांनी अग्नीचा शोध लावला. सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाचा मेंदू जो आहे तो पुरेसा विकसित झालेला होता. 50,000 वर्षापूर्वी जो मेंदू आहे तो पुरेसा विकसित झालेला होता. आणि तेव्हाचा जो मानव होता त्याला आपण बुद्धिमान मानव असं आपण म्हणू शकत होतो. म्हणजे तो मनुष्य कॅटेगरीमध्ये आपण त्याला फिट केलं. मनुष्याच्या ज्या वैशिष्ट्य आहेत ते सगळे त्याच्याकडे होते, तो विचार करू शकत होता. आणि अशा मानवाला आपण बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन हे नाव दिलं आहे. होमो म्हणजे तुम्हाला सांगितलं मनुष्य, आणि सॅपियन म्हणजे वाईज, हुशार, बुद्धिमान. ओके, सो बुद्धिमान मानव या वर्गाचा हा सदस्य बनला गेला. त्याच्यानंतर निएंडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण होते. ओके, तर जेव्हा निएंडरथल मानवाची निर्मिती झाली, त्या निएंडरथल मानवाला आपण बुद्धिमान मानव असे सुद्धा म्हणू शकतो. तेव्हा बुद्धिमान मानवाच्या कॅटेगरीमध्ये बसणारे पहिले मानव जे होते ते होते निएंडरथल मानव. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने झाली. पहिल्यांदा जी प्रगती होती ती हळूहळू हळूहळू होती. त्याच्यानंतर 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन नावाची जेव्हा प्रजाती झाली, तयार झाली, तेव्हा त्याच्यापासून त्यांच्या बुद्धीचा विकास हा खूप लवकर, खूप झपाट्याने होत गेला. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव हा, जेव्हा त्याला काही याच्या मागे पण एक स्टोरी होती की त्याला काही बिया मिळाल्या आणि ह्या बिया त्याने म्हणजे एका फील्डमध्ये टाकल्या, एका जमिनीमध्ये रोवल्या. तेव्हा त्याला कळलं की त्याच्यापासून झाडाची उत्पत्ती होते. त्यानंतर जेव्हा त्याने हे झाडांची लागवड करायला सुरुवात केली तेव्हा तो एका जागी स्थायी झाला, त्याला स्थैर्य आलं आणि मग तो एका जागी राहून तिकडे शेती करू लागला.
ओके. सो सुमारे 10,000 वर्षापासून हा जो मानव आहे तो शेती करू लागला. शेतीच नाही तर शेती बरोबर त्याने जोडधंदा सुद्धा करू लागला. तो प्राणी पाळायचा, त्याला बऱ्याचशा प्राण्यांचे उपयोग कळले की कोंबडीचा उपयोग हा अंड्यासाठी होतो, गायीचा उपयोग दुधासाठी होतो, काही बाकीचे प्राणी आहेत त्यांचा मांसासाठी उपयोग त्याने करायला लागला. त्यामुळे तो बऱ्याचशा जनावरांचे कळप पाळू लागला. त्याने फक्त एकटा नाही राहिला. तुम्हाला माहिती आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तर त्याने वसाहती निर्माण केल्या. त्याच्यानंतर ह्या वसाहती तयार झाल्यानंतर आपल्या संस्कृतीचा विकास झाला. वेगवेगळ्या संस्कृती आपण अवलंबल्या. सुमारे 5,000 वर्षापूर्वी त्याच्यानंतर कलेचा शोध लागला. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बरेचसे चित्र वगैरे बघितले असतील की हे जे मानव आहेत त्यांनी बऱ्याचशा गुंफांमध्ये, लेण्यांना जर तुम्ही व्हिजिट दिली असेल तर बऱ्याचशा लेण्यांमध्ये त्यांनी हे चित्र काढलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके. आणि इथून इतिहासाला सुरुवात झाली. सुमारे 400 मॅम, वर्ष ते दगडावर कोरायचे त्याला शिलालेख म्हणायचे. शिलालेख वगैरे त्यांनी तयार केले, त्यांनी चित्र काढली, त्यांनी पानांचा वापर लिखाणासाठी सुरुवात केला, चित्रांसाठी. तेव्हा भाषा विकसित नव्हती, त्यामुळे तेव्हा जे घडणाऱ्या घटना होत्या ते त्यांनी चित्रांच्या मार्फत त्यांनी जपणूक करून ठेवली त्याची. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शस्त्रांचा उदय झाला. म्हणजे आज जी काही आधुनिक शस्त्र आहेत, ओके, अश्मयुगीन चित्र वगैरे. सो आज जे काही आधुनिक शस्त्र आहेत, जसं की आपण सुरी वगैरे काही धातूंचे शस्त्र उपयोगात आणतो, ती 400 वर्षांपूर्वी त्यांचा उदय झाला. आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. हे जे आजकाल कारखाने वगैरे आहेत हे सगळे 200 वर्षांपूर्वी बनायला सुरुवात झाली. तर अशी हळूहळू जी प्रगती आहे ती होत गेली. सुमारे 7 कोटी वर्षांपासून ही मानवाची प्रगती जी सुरू झाली ती आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की आपण आता स्पेस मध्ये सुद्धा जातो. आताच नुकताच आपला एक भारतीय जो ऍस्ट्रोनॉट आहे तो 18 दिवसांसाठी अवकाशात राहून आला आहे. तुम्हाला माहिती आहे यांचं नाव काय आहे? कोणाला माहिती आहे? येस, काय आहे नाव? शुक्ला. सुधांशु शुक्ला. ओके. जवळपास 18 दिवस ते अवकाशात होते आणि त्याच्यानंतर ते पृथ्वीवर आले. ओके. तर अशा प्रकारे आपली जी प्रगती आहे ती कंटिन्यू चालूच आहे आणि आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आज जरी आपण फ्युचरकडे, आपल्या भविष्याकडे मार्गक्रमण करतो आहे, तरी सुद्धा आपल्या मानव वंशाचं जे मूळ आहे ते कुठे आहे, ते कशा प्रकारे एक्झॅक्टली, कारण आपण जे आहे हे सगळे प्रेडिक्शन केलेले आहेत. आपल्याला जे अवशेष मिळालेले आहेत, आपल्याला जे बाह्यरूपीय पुरावे मिळालेले आहेत, अवशेषांक जे आहेत, याच्यावरून आपण जस्ट एक अंदाज बांधलेला आहे की हे अशा प्रकारे झालं. या ज्या माकड दिसणाऱ्या मानव सदृश जे प्राणी होते त्यांच्या डोक्याचा आकार, त्यांची जेव्हा आपल्याला कवटी वगैरे ह्याचे साचे मिळाले तेव्हा त्याला कंपेअर करून, म्हणजे त्याची तुलना करून त्यांनी मेंदूचा आकार कसा वाढत गेला असेल या प्रकारे अंदाज त्यांनी लावलेला आहे. ओके. सो सगळ्या ज्या जो अभ्यास आपण करतो आहे हा सगळा अंदाजांवर केलेला अभ्यास आहे. आणि अजूनही आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या मानव वंशाच्या उत्पत्तीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे तपशील आपल्याला मिळू शकतात किंवा त्याच्या मागे कोणत्या प्रकारचे रहस्य आहेत याचा शोध अजूनही आपला जो मानव आहे तो घेत आहे. ओके. तर इथे आपल्याला आपला जो पहिला धडा आहे तो पूर्ण होतो आहे. मी एकदा परत एक शॉर्टली तुम्हाला रिवाइज करते आपण काय काय घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आजचं लेक्चर थांबूया. तर आपण याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अनुवंशिकता पाहिली. अनुवंशिकता म्हणजे कसे की काही गुण एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कसे संक्रमित होत जातात ते आपण पाहतो. त्याच्यानंतर आपण प्रोटीन उत्पत्ती बघितली, प्रथिनांची उत्पत्ती, त्याच्यामध्ये प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण ही प्रोसेस काय आहे ते बघितलं. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए पासून आरएनए बनतं. भाषांतरण म्हणजे
त्याच्यावरचे जे कोडॉन असतात त्याच्यापासून प्रोटीन बनतं. त्याच्यानंतर हे जेव्हा कोडॉन रीड करण्यासाठी रायबोझोम जो आहे तो एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे स्थानांतरित होतो, याला स्थानांतरण असे म्हणतात. आपण ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण उत्क्रांती बघितली की पृथ्वीवर जीवांची निर्मिती कशी झाली. बिग बँग थेअरी पासून हे वेगळे वेगळे ग्रह तयार झाले. त्याच्यानंतर ग्रहांवर विविध संयुगे तयार झाली. ही जे गॅसेस होते ते एकमेकांशी रिॲक्ट झाले, काही आम्ल तयार झाली, काही त्याच्यानंतर जीवांची निर्मिती झाली. पहिला जीव जो तयार झाला तो होता प्रोटोझोआ, त्याची पाण्यात उत्पत्ती झाली आणि या पेशींमध्ये हळूहळू हळूहळू उत्क्रांती होऊन नवीन पेशी तयार झाल्या, नवीन जाती तयार झाल्या. तर याच्या मागे काय पुरावे होते की आपल्याला उत्क्रांती झाली हे आपण कसं सांगू शकतो. तर काही बाह्यरूपीय पुरावे होते जे आपण आजच पाहिलं त्याची रिव्हिजन, काही शरीरशास्त्रीय पुरावे, काही अवशेषांग जे त्यांचा संदर्भ आपण घेतला, पुराजीव विषयक पुरावे यांचा संदर्भ आपण घेतला. त्याच्यानंतर यांना जोडणारे जे दुवे होते की काही प्राणी जे आहेत ते रेप्टाईलचे सुद्धा म्हणजे सरीसृप प्राण्यांचे सुद्धा वैशिष्ट्य दाखवतात आणि सस्तन प्राण्यांचे सुद्धा वैशिष्ट्य दाखवतात. तर हे दोन प्रकारच्या जातींना जोडणाऱ्या ज्या दुवे आहेत, ओके, तर याच्यातून पण आपल्याला हे कळतं. त्याच्यानंतर भ्रूण विज्ञान, प्राण्यांच्या भ्रूणांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळतं की भ्रूण होते जे पहिल्या टप्प्यांमध्ये सगळे भ्रूण सारखे दिसतात. ओके, त्याच्यानंतर आपण लॅमार्कवाद बघितला की ज्या प्राण्यांमध्ये आळसानुसार किंवा एखाद्या अवयवाचा जास्त उपयोग केल्यामुळे तो अवयवामध्ये बदल होतो आणि हाच बदल जो आहे तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो. याप्रमाणे सुद्धा उत्क्रांती होते. त्याच्यानंतर आपण जाती उद्भव बघितले की जाती म्हणजे काय, असे प्राणी जे एकाच ठिकाणी राहतात, ज्यांचे आहार विहार फलन क्षमता देन समागम काळ हे सगळं एकच असतं. ओके, आणि यांच्यामध्ये कधी कधी जेव्हा जनुकीय बदल होतात तेव्हा नवीन जातींचा निर्माण होतो. ओके, त्याला बोलतात जाती उद्भव. त्याच्यानंतर आपण मानवाची उत्क्रांती पाहिलेली होती की सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी आपण हे लेम्यूर सारखे प्राणी जे होते त्यांच्यापासून ही जी उत्क्रांती आहे ती होत गेली. ओके, पहिल्यांदा आपण बघितलं की कोरड्या हवामानामुळे झाडांवरून हे जे प्राणी आहेत ते खाली आले. त्याच्यानंतर त्यांचा हातांचा विकास झाला, ते ताठ उभे राहायला लागले, त्यांच्या मेंदूचा विकास झाला. त्याच्यानंतर 50,000 वर्षांपूर्वी त्यांचा विकसित प्रॉपरली झाला होता आणि या मानवाला आपण होमोसॅपियन असे म्हणतो. निएंडरथल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणून आपण म्हणतो. क्रो मॅग्नन मानव जो होता त्याच्यानंतर मानवाची प्रगती ही खूप झपाट्याने झाली. नंतर मग मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वस्ती वसवल्या, संस्कृतीचा विकास झाला, कलेचा विकास झाला. त्याच्यानंतर विविध शास्त्रांचा विकास झाला, शस्त्रांचा विकास झाला, औद्योगिकरण झालं आणि त्याच्यानंतर अजूनही ही प्रगती आजतागायत चालू आहे. पण तरी सुद्धा आपण अजूनही मानव वंशाचं मूळ कशात आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे आता? नो डाऊट मॅम. नो डाऊट मॅम. ओके, तर तुम्ही एकदा हा धडा व्यवस्थितपणे वाचा आणि त्याच्यामध्ये काय आहे हे आपण पुढच्या याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो डाऊट सॉल्व्ह करूया. ओके, आता ओके मॅम. आय थिंक पूजा मॅमने तुम्हाला थांबायला सांगितलं आहे. येस मॅम. ओके, पूजा मॅम. बाय मॅम, गुड नाईट. ओके, पूजा मॅमने तुम्हाला थांबायला सांगितलंय तर तुम्ही क्लास लीव्ह नका करू इतक्यात. ओके, आय लिव्ह द क्लास नाव. ओके, मी आता क्लास लीव्ह करते आहे आणि आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. ओके, येस मॅम. गुड नाईट ओके एव्हरीवन. मॅम, बाय. गुड नाईट मॅम. हॅलो पूजा मॅम.
पूजा मॅम.